पावसाळ्यात प्रामुख्याने सर्दी, ताप, फूड पॉयझनिंग, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका अधिक असतो. त्यात सतत बदलणाऱ्या हवामानामुळे या ऋतूत रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झालेली असते. त्यामुळे पावसाळ्यात आहाराकडे विशेष लक्ष द्यावं असं तज्ज्ञांकडून कायमच सांगण्यात येतं. त्याचप्रमाणे आहारात पावसाळ्यात काही भाज्या खाणं सुद्धा टाळलं पाहिजे, कारण ओलाव्यामुळे या भाज्यांमध्ये कीटक, बॅक्टेरिया वाढतात, ज्यामुळे तुमची पचनसंस्था बिघडू शकते. जाणून घेऊयात कोणत्या भाज्या पावसाळ्यात खाऊ नयेत. सर्वात पहिलं तर हिरव्या पालेभाज्या. हिरव्या पालेभाज्या पाणीदार जमिनीत उगवतात. पावसाळ्यात आर्द्रता जास्त असल्याने अनेक प्रकारचे बॅक्टेरिया, बुरशी, कीटक यांच्या वाढीसाठी हे वातावरण अगदी अनुकूल असतं. तर इतर ऋतूत सूर्यप्रकाशामुळे हे बॅक्टेरिया, बुरशी नष्ट होतात, पण पावसाळ्यात सूर्यप्रकाश तसा कमी असतो. त्यात हे बॅक्टेरिया उघड्या डोळ्यांना सुद्धा दिसत नाही. त्यामुळे हिरव्या पालेभाज्यांच्या सेवनाने हे बॅक्टेरिया शरीरात गेल्यास अनेक आजार होण्याचा धोका निर्माण होतो. यात प्रामुख्याने तुम्हाला पोटाच्या तक्रारी जाणवतात. त्यामुळे पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाणं टाळलं पाहिजे. दुसरं म्हणजे फ्लॉवर कोबी सुद्धा. हिरव्या पालेभाज्यांप्रमाणेच फ्लॉवर, कोबी, ब्रोकोलीसारख्या भाज्या खाऊ नयेत. या भाज्यांमध्ये सुद्धा बॅक्टेरियांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे या भाज्या खाणं तुम्ही टाळलं पाहिजे. यानंतर म्हणजे गाजर, बीट, मुळा. गाजर, बीट, मुळा आदी जमिनीच्या आत वाढणाऱ्या भाज्या खाणं टाळावं. जर तुम्हाला या भाज्या खायच्या असतील तर त्या स्वच्छ पाण्याने धुवून घेऊनच मगच खाव्यात. या व्यतिरिक्त हवे असल्यास तुम्ही या भाज्या सूपमध्ये उकळून सुद्धा खाऊ शकता. यानंतरचं म्हणजे मोड आलेली कडधान्य. मोड आलेली कडधान्य शरीरासाठी बेस्ट असली तरी पावसाळ्यात कमी खावीत. कडधान्यांना मोड आणण्यासाठी पाण्यात आपण ती भिजत ठेवतो. अशा वेळी दमट हवामानामुळे पाण्यात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे मोड आलेली कडधान्य कमी खावीत. अन्यथा जर खायचीच असतील तर ती व्यवस्थित उकडूनच खावीत. मशरूम भाजी सगळ्यांनाच आवडते, पण जेव्हा आपण मशरूमची भाजी आणतो तेव्हा ती पॅकबंद असते. अशा वेळी पावसाळ्यातील ओलावा आणि दमट वातावरणामुळे मशरूममध्ये बुरशी होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात मशरूमची भाजी खाणं सुद्धा टाळायला हवं. तुम्हाला या आरोग्याच्या टिप्स कशा वाटल्या आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.